नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयात कॅन्सर उपचार केंद्र उभारलं जाणार आहे। 100 खाटांची नवीन इमारत उभारण्यासाठी 210 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला अशी माहिती देवयानी फरांदे यांनी दिली। मुंबईतील बेलासी उड्डाणपुलाचं गुरुवारी उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापौरांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होईल। ब्रह्मकुमारीच्या राज्यव्यापी मोहिमेचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाला। विश्वास, सौहार्दता आणि मानवतेचा संदेश अभियानाचा उद्देश समाज मूल्यांची जपणूक करणारा। यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। लोकमान्य टिळक महापालिका मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढणार असं मंत्री नितेश राणेंनी आश्वासन दिले। बीएमसी सोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढणार असं राणे म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांची बाचाबाची केली। नातेवाईकाला अडवल्यानं रुपाली ठोंबरेंनी बाचाबाची केली। ठोंबरेंचा नातेवाईक आणि रिक्षावाल्याचा वाद झाला। कॉपीमुक्त अभियान राबवताना ज्या संस्थेत कॉपी आढळून येईल त्या शिक्षण संस्था चालकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाविरोधात आता राज्य शिक्षण संस्था मंडळानं न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे। नाशिकच्या चांदवड शहरातील महिलेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिक आणि विद्यार्थ्यांनी वाईन शॉपमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत चांदवड निफाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। शहरातील वाईन शॉप बंद करण्याची मागणी केली। अमरावतीमध्ये मराठी शाळा वाचवण्यासाठी एसआयएफच्या नेतृत्वात विद्यार्थी रस्त्यावर उतरले। हातात संविधान घेत फुले शाहू आंबेडकरांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। मनसेकडून मराठी भाषा गौरव दिनाची तयारी केली जाते। 26 फेब्रुवारी ते 1 मार्च असे 4 दिवस शिवाजी पार्क मैदानात विशेष पुस्तक प्रदर्शन असेल। 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अभंग रिपोस्ट या लोककलाकारांच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात झाला। श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकचा अपघात झाला। अपघातात श्रीरामपूर येथील 6 जणांचा मृत्यू झाला। पंढरपुरातील तथास्तु फॅमिली हॉटेलला पहाटे अचानक आग लागली। आगीत हॉटेल जळून खाक झाले। आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। आधुनिक सुधारणांसह मोनोरेल नव्यानं मुंबईकरांच्या सेवेत येणारे वडा मोनोरेल स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे मोनोरेल बंद केली। मात्र आता 21 आधुनिक सुधारणांसह मोनोरेल सेवेत येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली। बीडमधील जीएसटी अधिकारी सचिन जाधवर याचा मृत्यू प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी कुटुंबियांचं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण आहे। लहान मुलांना घेऊन सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर, आई वडील, कुटुंबीय भर उन्हात उपोषणाला बसले। ऑनलाईन गेम्सच्या नादात 9 ते 16 वयोगटातील मुलं आत्महत्या करत असल्याचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला। कोरियन गेमिंग ॲपच्या नादात 3 सख्या बहिणींनी आत्महत्या केल्याचाही मुद्दा यावेळी चर्चेत आला। मुंबईतील मिठी नदीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 286 कोटी 25 लाखांची तरतूद करण्यात आली। मिठी नदीच्या विकास आणि प्रदूषण नियंत्रणाच्या आराखड्याची अंमलबजावणी 4 टप्प्यांमध्ये राबवली जाईल।